एक सांगा अशी घटना की जिथं मशीद पाडून हिंदूंनी मंदिर बांधलं. मंदिर वही बताएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे. म्हणजे तुम्ही त्या पद्धतीने विचारलं, पण प्रसारमाध्यमांच्या लोकांनी या पद्धतीने हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला की मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे. अब तारीख बताई तो उसकी मुश्किल हो गई. ज्या बिल्डिंगची प्लिंथ ही 1 एकरापेक्षा जास्त आहे आणि त्याची उंची जवळजवळ 2.5 मजली आहे. एवढी मोठी बिल्डिंग साधारण 5.5 तासात जर डिमॉलिश करायची असेल ना, आत्ताच्या मॉडर्न मशिनरी सुद्धा करायला 1-2-3 दिवस लागतात. कारसेवेमध्ये काँग्रेसही काही मित्र होते, ते हिंदू नाहीत का? तेही हिंदू आहेत. त्यांनाही वाटतं काय की काँग्रेस चुकतं आणि आपण हिंदू म्हणून तर माझ्याबरोबर निवास सांगेल त्यांचे नाव मी नावं विसरलो. 3 मुसलमान मुलं होती. हां, कर्वेनगरमधली 3 मुसलमान त्यांच्या कारसेवेवरनं आल्यानंतर त्यांच्या घरी आम्ही शिरखुर्मा खायला गेलेलो आहे. एस.एल. भैरप्पांचं आत्ता पुस्तक आलंय, सर्वांनी वाचावं. त्याचं कारण असं, भारतामधल्या 40,000 मंदिरांचं कशा पद्धतीने तोडफोड करून औरंगजेबाने प्रत्येक फतव्यासहित बदललं गेलं याचा साध्यंत सर्व पुराव्यांसहितचा इतिहास छापलेला आहे. तेव्हा मला अत्यंत मोठा थायरॉइडचा अटॅक आलेला. तरी आईने मित्र घरी घ्यायला आले तर म्हणे याला घेऊन जा, आजारी पडलं तर तिथंच होऊ दे, काय व्हायचं ते. तुम्ही असं कधी विचारता का की दिवाळी साजरी करताना यावेळेला उन्माद होणार आहे का? ही दिवाळीच आहे आणि ती ज्या पवित्र पद्धतीने दिवाळी साजरी होते तशीच होणार. याच काँग्रेसने व्हॅटिकन सिटीचं आमंत्रण स्वीकारलं. तिथल्या कार्यक्रमाला व्हॅटिकन सिटी काँग्रेसचे आणि सरकारचे प्रतिनिधी पाठवले. कळसाच्या खाली एक आवळ्यासारखा भाग असतो, त्याला अमल असं म्हणतात. अमल आणि कळस बसून ध्वज झाला असेल आणि खाली गर्भगृह तयार असेल तर याचा अर्थ मंदिर शास्त्रानुसार मंदिर पूर्ण झालं. ज्या कोठारी बंधूंच्या मुलायम सिंगच्या पोलिसांनी गोळ्या मारून मारलं होतं या दोन्ही जुळ्या भावांना, त्यांचे ते आईवडील होते आणि अक्षरशः ते 2 जण तिथे बसून तो बाबरी ढाचा ध्वस्त होते बघत होते. माझ्या आय कार्डवर त्यांची सही आहे, जे माझं सगळ्यात मोठं सर्टिफिकेट आहे. नमस्कार. बोल भिडूच्या या विशेष चर्चेच्या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येमध्ये राममूर्तीची प्रतिष्ठापना होते आहे. देशभर एक उत्साहाचं वातावरण ढवळून निघालेलं आहे. पण 1992 साली जेव्हा बाबरी मशिदीचं पतन झालं तेव्हापासून ते आत्तापर्यंत 32-34 वर्ष हा जो विषय आहे तो केंद्रस्थानी राहिलेला आहे. त्यामुळं त्यानिमित्ताने आपण या सगळ्या 30-32 वर्षाच्या किंवा त्याच्या आधीच्या आपण प्रवासाचा धांडोळा घेणार आहोत. अर्थातच आपल्यासोबत या घटनांचे वेगवेगळ्या 90ची कारसेवा असेल किंवा 92ची घटना असेल, या सगळ्याचे साक्षीदार आहेत ते आपल्यासोबत आहेत. सगळे मूलतः संघाचे कार्यकर्ते असले, कुणी विश्व हिंदू परिषदेसाठी, बजरंग दलासाठी, भाजपसाठी, सगळ्यांची ओळख मी चर्चेदरम्यान करून देईलच. पण आपण सुरुवात करतो आहे. राहुल सोलापूरकर सुप्रसिद्ध अभिनेते आणि संघाचे स्वयंसेवक आपल्यासोबत आहेत. मी जसं म्हणालो की एक फार मोठी घटना आहे जी कायमच चर्चेमध्ये राहिली आणि अजूनही त्याचा परिणाम जो आहे, इम्पॅक्ट आहे, तो आहे सगळ्याच्यावरती. मला विचारायचं की तुम्ही या राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये कसे सहभागी झाला? तेव्हा तुम्ही तरुण असाल, तिशीमध्ये असाल, तुम्ही स्वतः गेलात जेव्हा बाबरीचं पतन झालं तेव्हा, तर तुम्ही कसे त्याच्याकडं ओढले गेलात आणि तुमची भूमिका काय होती, रोल काय होता या सगळ्या आंदोलनामध्ये? अगदी खरं सांगायचं तर ओढला गेलो हा विषयच नव्हता. राम आमच्या सगळ्यांच्या हृदयात कायम आहे आणि संघस्थानावरती अगदी खरं सांगायचं तर आदरणीय मोरोपंतजी पिंगळे यांनी हा विषय ज्या पद्धतीने उचलून धरला होता ते या सगळ्याचे म्हणजे बॅकबोन होते असं आम्ही म्हणू. त्यामुळे आम्हाला अगदी संघस्थानावरती बौद्धिकामध्ये सुद्धा हा विषय कायम सांगितला जायचा. त्यामुळे ज्यावेळेला गंगा पूजन सुरू झालं तेव्हापासून त्याच्यामध्ये जिथे वेळ मिळेल तिथे जायचं, त्या ठिकाणी त्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं, हे तर चालू होतं. मला तर अजून आठवतं आहे काही ठिकाणी रामशिला पूजन ज्यावेळेला ते पाठवायच्या होत्या, काही ठिकाणी तर मी अक्षरशः सेटवरनं गेटअपमध्ये जाऊन पूजा करून परत आलो आहे कार्यक्रमात भाषणं करून. आणि ते फोटो आज बघताना मला असं होतं की मी सिनेमाच्या सेटवरनं तसाच कसा गेलो आहे आणि कसा आलो आहे. पण तेव्हापासून म्हणजे त्या पूर्ण याच्यामध्ये होतो. अर्थात 90च्या कारसेवेमध्ये मात्र मी नव्हतो, त्याचं कारण मी अडकलेलो होतो शूटिंगमध्ये. पण 92च्या मात्र जायला पूर्णपणे सहभाग करता आलं आणि हा महत्त्वाचा भाग. म्हणजे मला ते तुम्ही अभिनेता म्हणून व्यावसायिक कारकीर्द सुरू केली होती, मग तुम्ही गेलात
तर मग त्यावेळेस काही विरोध झाला घरच्यांचा कुटुंब किंवा हे सगळं सोडून तू का जातोयस किंवा काय ते सांगा. नाही, घरच्यांचा विरोध व्हायचं कारणच नव्हतं. कारण वयाच्या 5व्या वर्षापासून संघस्थानावरती जात होतो, संघ स्वयंसेवक होतो. त्यामुळे या सगळ्या विषयांमध्ये मी कायम काम करतो हे घरच्यांना माहिती होतं. त्यामुळे तो विरोधाचा प्रश्न नव्हता. थोडाफार विरोध कुठं झाला असेल तर तो फिल्म इंडस्ट्रीतनं झाला, की यार कशाला जात असतो तू असल्या गोष्टी, ते काय तुला उद्योग नाही का, तुला तू आपलं काम करावं वगैरे. तर पोटापाण्याचा व्यवसाय हा विषय वेगळा, पण जसं पुलं म्हणायचं त्याप्रमाणे जगण्यासाठी फक्त पैसा उपयोगाचा नसतो आणि मानसिक शांती कशातनं लाभते हे आपण शोधावं लागतं. आणि आमच्यासाठी तो भाग फार महत्त्वाचा होता, की नाही बाबा हिंदू म्हणून आपण हे काम केलंच पाहिजे आणि किती महत्त्वाचं आहे हे लोकांनाही पटवून दिलंच पाहिजे. त्यामुळे ज्या वेळेला त्याचा प्रचार असेल आणि प्रत्यक्ष कार्य असेल त्याच्यात सहभागी होणं यात काही वावगं नव्हतं असं माझं मत आहे. घरच्यांनी तर कधीच विरोध केला नाही. उलट म्हणजे अगदी मला आठवतं आहे त्यानुसार भीती कधी वाटली होती घरच्यांना, तर हे 6 डिसेंबरची घटना घडली आणि त्यानंतर मला गोव्यामध्ये शूटिंगला पोचायचं होतं आणि सगळीकडं म्हणजे आम्हाला आठवतं आहे की वादग्रस्त ढाचा पडल्यानंतर त्या घाटावरती एकच छोटा टी व्ही होता आणि त्याच्यावरनं सगळ्या घटना बघत होतो आम्ही की देशभर वातावरण कसं पेटलं आहे. आणि मला पोचायचं होतं गोव्याला, तर महाराष्ट्रातनं जाताना मध्ये अनेक ठिकाणी दंगली होत्या, पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले होते. मग बेळगाव मार्गे जायचा प्रयत्न केला, तिथं रस्त्यात आगी लावल्या होत्या. तर ते गोव्यापर्यंत मी जे काय पोचलो त्यावेळेला घरी मी जो थोडा संपर्क ठेवत होतो, कारण मोबाईल हा विषय नव्हता त्यामुळे. तर त्यावेळेला खरं त्यांना भीती वाटली की मी आता पोचतो की नाही गोव्यामध्ये या सगळ्या दंगली वातावरणामध्ये. पण तिथे अयोध्येला गेलो त्याच्यात काहीच संबंध नाही. 6 डिसेंबरचा उल्लेख केला. 6 डिसेंबर या दिवशी जेव्हा ही घटना घडली तेव्हा तुम्ही तिथे नेमके कुठे होता? ढाचा जेव्हा पडत होता ते 5-6 तास लोक जे अचानक, कारण प्रतिकात्मक सिम्बॉलिक कारसेवा करा असं आश्वासन दिलं होतं, अगदी ॲफिडेविट पण लिहून दिलं होतं, पण तसं घडलं नाही. मग ते सांगा तुम्ही, कारण तुमच्या समोर तो ढाचा गेला, मग त्या रामलल्लाच्या मूर्ती असतील त्या कशा हलवल्या सुरक्षित ठिकाणी वगैरे, तर ते तुम्ही काय पाहिलं? अगदी खरं सांगू का, आम्ही सगळेजण कारसेवा करण्यासाठी गेलो होतो आणि त्यामुळे ज्यावेळेला त्या छोट्याशा एका बंगलीवजा जागेवरती स्वतः अडवाणीजी होते, ऋदंबरा देवी होत्या, उमाभारतीजी होत्या, धर्मेंद्रजी होते, ही सगळी माणसं होती तिथं. आणि ते जेव्हा सगळ्यांना आम्हाला कशा पद्धतीने ही कारसेवा वगैरे असं सगळं सांगत होते त्यावेळेला इतका मोठा समुदाय होता, त्या वेगवेगळ्या सर्व गल्ल्या पूर्ण भरलेल्या होत्या, बॅरिकेड्स लावलेली होती तरी. पण असं कुठेही मनामध्ये काही त्यावेळेला असं ठेवलेलं नव्हतं की ह्या पद्धतीने करायचं आहे. जे घडलं ते उत्स्फूर्त आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. लोकांच्या मनामध्ये अशा पद्धतीची भावना होती का नव्हती कळणं शक्य नाही, पण ते अचानक उत्स्फूर्तपणे घडलं. आणि अनेक जण सांगतील तो सगळा विषय, भगवा झेंडा जेव्हा वरती दिसला मधल्याच्या पुतळ्यावर त्यानंतर ते एकदम सगळं वातावरण 11:15 नंतर बदललं. मग दुपारी 3:30 पर्यंत जे काय चालला होता तो विषय उत्स्फूर्त होता असं माझं प्रामाणिकपणे मत आहे. त्यामुळे असं कुठेही ठरवून आम्ही सगळेजण गेलो होतो आणि मग कशा पद्धतीने ते पाडायचं याचं प्लॅनिंग झालं होतं असलं काहीही नाही. पण ती पूर्ण उत्स्फूर्तता होती लोकांमध्ये आणि इतके लाख कारसेवक होते, सगळ्यांच्या मनामध्ये ती इतक्या वर्षाची खतखत होती. ती एवढा मोठा, आणि असं असताना मॉबला स्वतःची सायकॉलॉजी नसते, ती जी तयार होते ती घेऊन मॉब पुढे जातो. तसं घडलं त्या दिवशी. हेमंत धर्मा त्यांच्याकडे येतो. त्यांनी जसा उल्लेख केला की मी ते 92च्या वेळेस होते पण 90च्या वेळेस नव्हते, आणि माझ्या माहितीनुसार तुम्ही 90च्या वेळेस पण होता. 90ला तर मुलायम सिंगांचं सरकार होतं आणि तेव्हा गोळीबार झाला होता, लाठी हल्ला झाला होता, कोठारी बंधू वगैरे सगळं आपल्याला माहितीच आहे. मला हाच प्रश्न आहे की तुम्ही कसं 90च्याला तिथं पोचला? त्याच्या आधी पुण्यात यांच्या बाबतीत जसं झालं होतं गंगापूजन वगैरे या गोष्टींमुळं, तर तुम्ही कसे या सगळ्या आंदोलनाशी जोडले गेला? मूलतः माझा पूर्ण परिवार हा काँग्रेसी, पण मी लहानपणापासून संघाशी जो जोडला गेलो तो इतका खेळ्यानं घट्ट रोवला गेलो की मला तिथनं कोणी परत ओढू इच्छिलं तरी येऊ शकलो नाही. गंगापूजनाचं जेव्हा पुण्यामध्ये म्हणजे जुन्या लोकांना आठवत असेल तर लक्ष्मी रोडला यात्रा निघाली, त्यात दंगल घडली. त्या दंगलीत माझा छोटासा सहभाग होता, म्हणजे मी चप्पल भिरकावून मारली होती. आता 20-22 वर्ष असेल. मी कॉलेज गोईंग होतो, स्लीपर पळता याव्यात म्हणून स्लीपर खिशात घातल्या होत्या आणि काय भिरकायचं होतं स्लीपर भिरकावून मारले होते. त्यानंतर तो इफोरिया वाढत गेला, ती मानसिकता वाढत गेली आणि 90ची कारसेवा साठी जायचं आहे असं ठरलं. तुम्ही मगाशी राहुलजींना विचारलं की घरातनं कोणाकोणाचं, तर माझ्या घरात कुणीही विरोध केला नाही. रात्र आई म्हटली तुला जायलाच हवं. पुण्यातनं जाणारी पहिली कारसेवकांची तुकडी आमची.
रेल्वे स्टेशनवरचं तुम्हाला त्या दिवशीचा सीन सांगतो की स्टेशनवरती प्लॅटफॉर्मवरती उभं राहायला जागा नाही, ढोल नगारे ताशे वाजतायत, सरदारजी जे फौजी होते त्या ढोल आणि याच्यावरती नाचतात बेधुंद की आता ही कार सेवेला जाणारी पुण्यातली पहिली तुकडी आहे. कोणी म्हणजे हे सगळं रेल्वेचं बुकिंग वगैरे कोणी केलं? आम्ही लोकांना वाटतं की फुकट गेलो, नाही, आम्ही बिलकुल रिझर्वेशन करून तिकीटं काढून गेलो. आणि जाताना पहिले स्टॉप होता भुसावळ. भुसावळवरनं दुसरी ट्रेन आली जी मुंबईवरनं येणारी ट्रेन होती, इतकी भरून आली होती की विचारतो सोने आतमध्ये जागा नाही उभं राहायला जागा नाही. पण कसे तरी आम्ही चढलो त्यामध्ये. त्यात आपल्या पुण्यातल्या काही कारसेवकांनी मदत केली म्हणजे सामान्य लोकांना हटवून आम्ही बसलो आतमध्ये. खूप गर्दी. सतला म्हणून स्टेशन आलं जे मध्य प्रदेशमध्ये आहे. तिथं संघाचे काही स्थानिक लोक आले आणि त्यांनी समजून सांगितलं की पुढचं स्टेशन आहे ते उत्तर प्रदेशमधलं माणिकपूर म्हणून स्टेशन आहे, तिथं तुम्हाला अटक होणार आहे, तुम्ही शांतपणे अटक करून घ्यायची. अरे मी म्हटलं आपण पुण्यातनं येतो ना अटक करून घ्यायला, 10 दिवस 12 दिवस अलीकडं आपण चाललो आहे, तर अटक करून घेण्यासाठी नाही हे डोक्यात खणखणत होतं. माणिकपूर स्टेशन आलं, पोलीस आले, सगळ्यांना उतरवलं. तर मुंबईच्या काही कारसेवकांची आणि पोलिसांची झडप झाली. त्यांनी पोलिसांना आधी मारलं, मग पोलिसांनी सगळ्यांना नंतर चोपून काढलं. आता आम्ही आमचा रिझर्वेशन डब्बा, आम्हाला वाटलं आम्ही पुणेरी, आम्ही कड्या लावून आतमध्ये बसलो. तो पोलीस बाहेरनं शिव्या देत होते की तुम बाहेर आप कार सेवक. म्हटलं नाही, हम तो अयोध्या जा रहे हैं, जो प्रवासी आहे, तिकीट आहे, वो तिकीट गया, तेल लगा दे, दरवाजा खोलो. तर त्यांनी बाहेरनं दांडके ठोसून आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला, म्हणजे डोसला आम्हाला. तर निवास पुढे आणि मी मागं. निवासने दरवाजा उघडला आणि डोक्यावरनं काठी गेली, ती मी निवासला मागं ओढला म्हणून तिच्या डोक्यावरती बसले नाही. मग खालती उतरलो तर त्यांनी झोडपायला सुरुवात केली, पण नशीब पाठीवरती हॅवरसॅक्स होत्या त्यामुळे रट्टे बसले नाही. मग प्रिझनर्स ऑफ वॉर म्हणजे जे युद्ध कैद्यांना बसवतो तसं प्लॅटफॉर्मवरती तुकड्या बसवल्या होत्या आणि जागेवरनं हलायचं नाही. काय हल्लं की दंडा, बसून राहा. आणि त्यांनी आयोजन असं केलं होतं की एक तुकडी ट्रक आला की त्यामध्ये समजा 100 जणांची तुकडी, त्यांना केरळाची तुकडी आहे, नावं लिहायची, त्यांच्यावरती समोरच्या प्लॅटफॉर्मवरती एक DM बसला होता, तो शिक्का मारायचा, अटक दाखवायचा आणि त्यांना ट्रकमध्ये घालून जवळच्या तेंदूपत्त्यांच्या गोडाऊनमध्ये. तुम्हाला अटक झाली? नाही, सांगतो. तर ही चालू आहे, प्रोसेस चालू आहे. तर म्हटलं आपण सगळ्यात शेवटी राहायचं, कितीही वाजू त्यांना, काय आपण थांबूयात, वी विल वेट, जाऊ दे कोणाला जायचं त्यांना, आपण अटक होण्यासाठी आलेलो नाही, आपल्याला कार सेवा, आपला उद्देश काय अयोध्या गाठायचं. साधारण 3:30 बरं. मीन टाईम मग स्थानिक बजरंग दली बाहेरनं रेल्वेच्या प्लॅटफॉर्मच्या बाहेरनं पाण्याची पाकिटं फेकायला लागली व पोलिसांचा थोडा सहकार वाढला. मग त्यांनी खाण्याचं सामान येऊ दिलं. लघवीला जे उठू देत नव्हते त्यांना लघवीला जाऊ द्यायला लागले. त्यात शेजारनं एक ट्रेन आली आणि एका पोलिसांनी सांगितलं जिनको जाना है भाग जाओ. तर पुण्यातले 5-6 कारसेवक धावत सुटले आणि त्या पळत्या गाडीत बसून अलाहाबादला निघून गेले. हे सगळं पोलिसांच्या समोर घडलं, पण तोपर्यंत ट्रेन सुटून गेली होती आणि पोलिसांनीच आदेश दिला होता कानात, जिनको जाना है भाग जाओ. त्याचे पुण्यातले 5-6 जण. लाठी हल्ला झाला, गोळीबार झाला, कोठारी बंधू आणि अनेक तो अजून पुढचा आहे का? कारण हा पहिला म्हणजे तुम्ही जेव्हा 12 दिवस अलीकडे निघालोय पुण्यातनं, 12 दिवस अलीकडे, परंतु हे जेव्हा घडलं, मी जसं म्हणते की लाठी हल्ला, गोळीबार, जेव्हा रथयात्रा अडवली मुलायम सिंगांनी आणि जाऊ देणार नाही, पोहोचू शकलो नाही. तर मग झालं असं की आम्ही थांबून राहिलो. तर मी म्हटलं की समोरच्या DM ला आपण भेटू आणि सांगू की आम्हाला अटक व्हायची नाही, आम्हाला परत पुण्याला पाठवू, आम्ही खूप भ्यालेलो आहोत. म्हटलं पुणेने आपण जरा गनिमी काबा करावा. पुण्यातल्या स्थानिक स्वयंसेवकांनी मला विरोध केला. तर मी तोपर्यंत प्लॅटफॉर्मवरनं उडी टाकली, शिट्ट्या वाजल्या, अरे कोण धावत चालला DM-कडं. मी हँड्सअप केला आणि त्यांना म्हटलं आय वॉन्ट टू मीट यू. कम्युनिकेशन नव्हतं जसं म्हटलं, मोबाईल वगैरे तेव्हा. मग हे सगळं जे होतं ते पोचत तर असेल घरच्यांपर्यंत, मग त्यांनी काय कॉन्टॅक्ट काळजी काहीच नाही, काही नाही. तुम्ही परत येईपर्यंत प्लॅन काही नाही. फक्त मध्ये कधीतरी जिथं STD PCO मिळायचा तिथं क्यू लागलेला असायचा, त्या STD PCOवरनं संपर्क. मी समोरच्या DM-कडे गेलो, त्यांना इंग्लिशमध्ये त्यांच्याशी संभाषण झालं की आम्ही सगळे भ्यालेलो आणि आम्हाला परत पुण्याला जाऊ द्या. काय तो म्हटलं यार एवढ्या सगळ्या गर्दीत पुण्याला परत जाणार म्हणजे घरी परत जाणार तुम्ही पहिलेच. तो म्हणजे जा. तो म्हटलं सर आमच्याकडे पैसे नाहीत आता. तर म्हणे मी शिक्का मारून देतो, वॉरंट देतो तुम्हाला पुण्यापर्यंत कोणी. म्हणून मी शिट्टी मारली, म्हटलं पुण्याची लोक इकडे, तर 400 लोक आली 100च्या ऐवजी. आणि परत आम्ही सतनाला गेलो. सतनाला लोकांनी आम्हाला परत शिव्या घातल्या, तुम्हाला अटक करायला सांगितलं तुम्ही परत काढला. म्हटलं आम्ही अटक करून घ्यायला आलेलो नाही, आम्हाला दुसरा रस्ता सांगा की त्या हिशोबाने आम्ही. म्हणून मग आम्हाला रात्री 2 वाजता चित्रकूटला पाठवलं. आम्ही 4 दिवस चित्रकूटमध्ये होतो. चित्रकूटमध्ये रोज मोर्चे, सत्संग ह्यामध्ये सहभाग घेतला. आणि कारसेवेच्या दिवशी राजमाता विजयाराजे सिंधिया यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अटक करून घेतली.
त्याचाही पुढं खूप मोठा ड्रामा आहे की आम्हाला अटक करून ट्रकमध्ये चढवलं आणि 10चे ट्रक चंबळच्या घाटीमध्ये यांना सोडून द्यायचं की जेणेकरून त्यांना चालत शहरापर्यंत यायला 4 दिवस लागतील अशा ठिकाणी तर जाणाऱ्या गावांमध्ये रस्त्यामध्ये लोकांना माहिती होतं की यांना कुठं सोडणार आहेत. गावकऱ्यांनी मुरमुऱ्याची पोती काय जे खाण्याचं सध्या म्हणे काय जे मिळेल त्यांनी ते ट्रकमध्ये टाकलं की आपको खाने में ये लगने वाला है, आपको ऐसी जगह पे छोडेंगे की आपको पानी नहीं मिलेगा. आणि पुढं जाऊन असा किस्सा घडला की ट्रक फुटले, म्हणजे काही इकडे गेले काही इकडे. गावकऱ्यांनी ट्रक ड्रायव्हरांना चोपला की कारसेवकांकडून तुम्ही इथं का घेऊन चाललाय. कलिंजर म्हणून किल्ला आहे की जो शेवटपर्यंत अबाधित होता त्या एरियामध्ये की जो एकदम डकेतीवाला इलाका आहे. तर ट्रकमध्ये मी वरती बसलो आणि ट्रक चाललेले आहेत. तर आमच्याबरोबर काही जण होते ते म्हटलं यार पटव याला. तो पांडेजी होते. म्हटलं पांडेजी 25,000 रुपया का आहे. तर म्हटलं सीधा अयोध्या. म्हटलं मारूंगा 10 गिनूंगा 1. म्हटलं 50,000 रुपया. तर त्याने खूपच शिव्या दिल्या. आता म्हटलं काही खरं नाही, हा काय ऐकायला त्याने पैसे समोर ठेवलेत त्याच्या पण तो ऐकत नाही. आणि एक 10 किलोमीटर गेल्यानंतर आम्हाला एक PSCचा प्रॉव्हिन्शियल आर्ट्स काउन्सिल त्याचा कॅम्प दिसला. टाटा बाय बाय झाला काय. आणि 2 किलोमीटर पुढे गेल्यानंतर पाटी दिसली की उत्तर प्रदेश संपतं आणि मध्य प्रदेश सुरू होतं आहे. कुणीतरी मला खुणीने दाखवलं. म्हटलं गप्प बसा, कारण यांनी शिट्ट्या मारल्या तर 2 किलोमीटरवरची कॅम्प अख्खा धावतील. आम्ही 10 किलोमीटर मध्य प्रदेशमध्ये गेल्यानंतर त्या पांडेची मी पकडली गचंडी आणि माझ्याकडे असलेली कुकरी काढून त्याला दाखवली की बाबा आप मध्य प्रदेश में आप क्या कर रहे हो. आणि मग तिथं मोठा दंगा झाला. लोकांनी पोलिसांना भरपूर झोडपलं. पोलीस मग नंतर एकदम बंदुकी सरसावल्या त्यांनी. मग एका सीनियर PS आहे त्यांच्यातला म्हटलं सर हाथ जोड़ता हूँ, ये ददुआ डकैत का इलाका है, उसको भनक लगी तो हमें तो पीटेगा ही पीटेगा, हमारे हथियार ले जाएगा, हमारी बड़ी बेइज्जती होगी. आप हमें एक ट्रक दे दो तो हम वापस लौट जाते हैं उत्तर प्रदेश और ये ट्रक लेके आपको जहाँ जाना है वापस चले जा. म्हणून आम्ही ते ट्रक घेऊन परत सत्याला आलो. तर सत्यामध्ये परत गोंधळ की तुम्ही परत का आला. म्हटलं ही स्टोरी सांगितली. पत्रकार आले आणि त्यांनी मग सगळं रंगवून ते पेपरमध्ये टाकलं. त्यानंतर तर फक्त एक शॉर्ट सांगतो की दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातला कारसेवक पकडला गेला तर त्याला पोलीस इतके झोडपायचे की महाराष्ट्रातल्या लोकांनी 10 ट्रक पळवून दिले ही जगभर झालेली बातमी वर्तमानपत्रात छापली. भरपूर होते, सगळीकडचेच होते, पण आमचा संपर्क महाराष्ट्रातल्या लोकांचा होता. श्रीनिवास कुलकर्णी यांच्याकडे जाऊयात. मला असं आठवतं की या दरम्यान मोरेश्वर पिंगळे ज्यांचा उल्लेख केला तर त्या मोरोपंत पिंगळे सर त्यांना अटक झाल्याची पण एक बातमी आली. त्यानंतर मग तुम्ही सगळेजण भूमिगत वगैरे झाला. तर ते काय घडलं, ती काय घटना होती नेमकी आणि ती नव्हतीच अटक असंही मला नंतर कळालं. मी रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाच्या जवळजवळ सगळ्या कारसेवकांना मी उपस्थित होतो. आत्ता हेमंतनी सांगितलं ती 90ची संघर्षाची कारसेवा आहे आणि त्याच्यानंतर जी 92ची बाबरी ढाचा ध्वस्त झाला ती कारसेवा जी आहे त्या कारसेवेला आम्ही पुण्यातले त्यावेळेला मोठ्या संख्येने पुण्यातनं कार्यकर्ते गेले. आपण आदरणीय मोरोपंतांचा जो उल्लेख केला, मोरोपंत हे संघाचे डॉक्टरांनी संघ स्थापन केला तेव्हापासूनचे प्रचारक आणि महाराष्ट्राशी त्यांचा जास्त जवळचा संबंध. म्हणजे अनेक प्रकल्प मोरोपंतांनी ठरवले आणि ते घडले. त्यातली महाराष्ट्रातलं उत्तम उदाहरण म्हणजे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ जे आहे आज ते त्यांनी पुनरुज्जीवित केलेलं आहे. पुण्यातली प्रसिद्ध जनता बँक मोरोपंतांच्या प्रेरणेने उभी राहिली. या सगळ्या ह्याच्यामध्ये गंगा कलश पूजन, त्यातनं एकात्मता यात्रा आणि मग उत्तर प्रदेशातली राम जानकी रथयात्रा हे प्रादेशिक होतं, पण त्यातनं आलेल्या 84च्या सगळ्या प्रतिसादातनं रामजन्मभूमीचं आंदोलन उभं राहिलं. मग शिलान्यास, मग ज्योत यात्रा आणि मग पहिली कारसेवा आणि मग बाबरी ध्वस्त झाली ती कारसेवा. बाबरी ध्वस्त झाली तेव्हा मी हेमंतजी, राहुल, शरद भाऊ गंजीवाल्यांनी खरं मला या सगळ्या आंदोलनात म्हणजे विश्व हिंदूमध्ये आणि बजरंग दलामध्ये आणलं आणि मला ॲक्च्युली यांनीच प्रशिक्षित केलं आहे त्या सगळ्या विषयामध्ये. आणि आम्ही सगळे तिथे होतो आणि ज्या वेळेला बाबरी ढाचा साधारण 11:15 या सुमारास ही घटना व्हायला सुरुवात झाली, जी उत्स्फूर्त जसं राहुलजींनी सांगितलं तसं. कारण आधी आम्हाला सगळ्यांना, मी बजरंग दलाचा पुणे महानगराचा सहसंयोजक होतो, हे आमच्या पहिल्या रात्रीच्या बैठकीत ठरलं होतं की अशा पद्धतीने वाळू टाकून इथे एका चौथऱ्यावर कारसेवा करायची. आपण कोणाला पटत नव्हतं, पण एक पद्धत असते की बाबा सांगितलं तसं करायचं. तसं आम्ही सगळेजणं विविध ठिकाणाहून 3-3च्या अशा तती म्हणतो आम्ही त्याला, तिथं निघालो. सगळेजणं बसले, भाषणं चालू होती.
आणि अचानक हे म्हणजे म्हणलं तसं एक 10-12 कार्यकर्ते घुमटावर चढले, भगवा लावला आणि त्याच्यानंतर मग काही कोणाच्या अंगात मी काय म्हणू बजरंग बली आला आणि ती बाबरी 5 तासामध्ये ध्वस्त झाली. हे झाल्यानंतर अनेक मोठे नेते होते, त्यांनी अयोध्या सोडली, कुठे कुठे गेले. आम्ही देखील दुसरं रात्रभर तिथे होतो, दुसरी सकाळी कारसेवा केली. म्हणजे आत्ता याच्या आधी जे टेंटमध्ये रामाचं मंदिर होतं ते आम्ही काही कारसेवकांनी तिथे वाळू माती सिमेंट टाकून नेलं आणि मग तिथे ते बनवलं आणि मग आम्ही बाहेर पडलो. पुढे पुण्याला आलो सगळ्या त्या गदारोळातनं आणि त्यावेळेला आम्हाला असं कळलं की बऱ्याच आपल्या मोठ्या नेत्यांना अटक झालेली आहे. आपल्या नावाने पुण्यामध्ये वाट बघतायत पोलीस, कारण ऑलरेडी आपल्या घरी येऊन गेलेले आहेत. आणि पेपरामध्ये छोटी बातमी होती की मोरोपंत पिंगळेंना बाराबंकीच्या जवळ अटक झाली म्हणून, अशी एवढीच बातमी होती. आणि मी 7 तारखेला आम्ही अयोध्या सोडली. आम्ही 8 तारखेला संध्याकाळी पुण्यात आलो. आम्हाला घरी येऊ नका म्हणून सांगितलं. तर मी ठराविक आमच्या कार्यकर्त्यांना, आम्ही घरी काही गेलो नाही, आम्ही भूमिकेत राहिलो. पण मला बरोबर निरोप आला 9ला पहाटे की तुम्ही त्यावेळेला तरुण भारतचे त्यावेळेला जे प्रमुख होते दादासाहेब ठकार, त्यांच्या घरी मोरोपंत उतरत असत, तर तुम्ही तिथे या. तर मी तिथे गेलो तर तिथे मोरोपंत आलेले होते. मी म्हटलं मोरोपंत कसे तर ते म्हणले मी आलो दिल्लीहून निघून. स्वतःच्याच मला वाटतं जात मुचलक्यावर त्यांनी जामीन मिळून ते डायरेक्ट पुण्याला एकटे आले होते. आणि मग ते म्हणले की चल, आमच्याबरोबर आणि काही संघाचे पदाधिकारी होते. ते म्हणले चल. म्हटलं कुठे? नाही म्हणे नाशिक जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यातल्या वाडाच्या देवभान म्हणून आपलं वनवासी कल्याण क्षेत्र आहे, तिथे जायचं. म्हणले आजपासून मी माझं कार्यक्षेत्र बदललं. आणि ते भारत इतिहास हो घटना तेथे त्यांनी पूर्ण अटक झालीच नव्हती. झाली होती, पण त्यांना अटक केली होती. आणि त्यांना नंतर काय म्हणजे मोरोपंतांचा संपर्क कुणाशी आणि कुठे आणि कसा असेल हे सांगणं कठीण आहे. संघाच्या अजेंड्यावरती जे राम जन्मभूमी आंदोलन आलं ते मोरोपंत पिंगळेंनी आणलं. मोरोपंत पालक होते विश्व हिंदूचे. संघाच्या वतीनं मोरोपंत अनेक वर्ष विश्व हिंदू परिषदेचे पालक होते. त्यामुळे विश्व हिंदू परिषदेचे जे सगळे आयाम आणि त्याचे जे कार्यक्रम ठरत असत ते मोरोपंतांच्याच बहुतेक साऱ्या कल्पनेतनं येत असत. आणि अशोकजी सिंगलांनी या सगळ्याचं नेतृत्व केलेलं होतं. हे त्याचे सेनानायक होते. याच्यात थोडं समावेश केला पाहिजे की अयोध्या, मथुरा आणि काशी ह्या 3 मंदिरांची मुक्तता करणं, 3 तीर्थक्षेत्रांची मुक्तता करणं हा कार्यक्रम विश्व हिंदू परिषदेने स्वीकारला 1983मध्ये. ती जी धर्मसंसद झाली त्या धर्मसंसदेचे मूळ कल्पना, शिल्पकार, संघटक मोरोपंत होते. आणि मोरोपंतांनीच त्या ठिकाणी हा विषय सुरू केला. मोरोपंत त्या विषयाचे सूत्रधार होते. आणि शेवटपर्यंत मोरोपंत नुसतं आंदोलनाचे निर्माते नव्हते, आंदोलनाचे शिल्पकार तर होतेच होते, पण राम जन्मभूमीचे ऐतिहासिक पुरावे एकत्र करून ते सर्व ठिकाणी मांडणं हे जे काम आहे हे सुद्धा मोरोपंतांनी केलं. आणि त्याच्यासाठी मोरोपंतांनी एक अभ्यास करणाऱ्या कार्यकर्त्यांचा संच तयार केला होता. अनेक जवळजवळ 20-25 विद्वान कार्यकर्ते त्याच्यामध्ये होते. त्यांनी वर्षानुवर्ष कष्ट करून मेहनत करून संस्कृत, फारसी, अरेबिक आणि युरोपियन भाषांमधले अस्सल पुरावे, दस्तावेज हे सगळे एकत्र केले. त्याचा परिणाम हा न्यायालयामधल्या लढाईमध्ये त्याचा फायदा जो मिळाला तो त्यातून मिळाला. त्यामुळे मोरोपंतांनी या आंदोलनाचं ज्या पद्धतीने उभारणी करायला पाहिजे, बांधणी करायला पाहिजे, ती अत्यंत योजनापूर्वक पद्धतीने केली. मोरोपंत हेच त्याचे खरे शिल्पकार होते. शरद गंजवाले सरांकडे येतोय मी. आपण सगळ्यांचं ऐकलं, तर तुमचंही सांगा की तुम्ही तेव्हा नेमकं काय करत होता, तुमच्या घरचं वातावरण काय होतं, तुम्ही तेव्हा काय शिक्षण सुरू होतं, नोकरी, तुम्ही पण गेला तर तेव्हा विरोध झाला का, तुम्हाला स्वतःला काय वाटलं होतं तेव्हा, की याची कल्पना होती का की इतकं मोठं आंदोलन आहे, काही होऊ शकतं ह्याच्यामध्ये, आणि तुम्ही कसे पोचला तिथं, काय तुमच्यासमोर प्रसंग घडला? नमस्कार. या सर्व राम जन्मभूमी आंदोलनाच्या काळात पुणे महानगराचा बजरंग दल संयोजक म्हणून माझ्याकडे दायित्व होतं. आणि त्या दायित्वाच्या अनुषंगानं जी काही कार्य रामकृपेने माझ्याकडनं घडलं ते या निमित्ताने घडलं. घरची पार्श्वभूमी म्हणाल तर घरचं वातावरणच लढाऊ स्वरूपाचं. माझे वडील स्वतः दादरा मुक्ती संग्रामात आघाडीवर होते आणि जे काही देवदेश धर्मासाठी करायचं ते आपण करायचं अशा स्वरूपाची घरातली शिकवण असल्यामुळे घरातूनच मला याच्याबद्दल प्रेरणा मिळाली.
फक्त या काळात माझ्या बायकोला आणि मुलांना मी माहेरी पाठवलेलं होतं, जेणेकरून मुक्तपणे मला काही गोष्टी या संदर्भात करता येतील. साधारण 30 नोव्हेंबरला आम्ही अयोध्येकडे प्रस्थान ठेवलं. लवकर प्रस्थान ठेवायचं कारण हेच की रेल्वे ही सेंट्रल मिनिस्ट्रीच्या हातात असल्यामुळे कदाचित रेल्वे बंद होऊ शकतील किंवा इथे सुद्धा धरपकड होऊ शकेल अशा आशंकेमुळे आम्ही लवकर निघालो. साधारण 5 दिवस आधी आम्ही अयोध्येत लवकर पोचलेलो होतो आणि मग या 5 दिवसात सकाळी तिथल्या पवित्र स्थळांना भेटी देणं, नागासाधूंच्या बरोबर त्यांच्या धुनीपाशी त्या हुडहुडणाऱ्या थंडीत बसणं, संध्याकाळच्या वेळी राम जन्मभूमीच्या ठिकाणी जो सत्संग चालायचा त्या ठिकाणी जाणं, असे 4 दिवस गेल्यानंतर तो दिवस 6 डिसेंबरचा दिवस, ज्या दिवशी अयोध्येत रामक्रांती झाली असं आपण म्हणतो, तो दिवस आला. स्वाभाविकपणे असं सांगण्यात आलं होतं की शरयू नदीच्या किनाऱ्यावरून आपापल्या उपरण्यात, रुमालात शरयूची रेती घ्यायची आणि ती रेती घेऊन जन्मभूमी ठिकाणी जाऊन, राम जन्मभूमी ठिकाणी जाऊन आपल्याला कारसेवा करायची. थोडं मन खट्टू झालं होतं, नाराज झालं होतो, पण मन नाराज झालं तरी रक्तात जे सांगितलं ते ऐकण्याचा गुणधर्म असल्यामुळे आम्ही सकाळी साधारण 10 वाजता नया घाटवरनं, ज्या ठिकाणी आमची निवास व्यवस्था होती, त्या ठिकाणी काही तंबू तयार केले होते कारसेवकांसाठी. त्या नया घाटवरून आम्ही मिरवणुकीने त्या ठिकाणी निघालो. राम जन्मभूमीच्या ठिकाणी पोचल्यानंतर त्या ठिकाणी सभा, नेत्यांची भाषणं अशा स्वरूपाचा सगळा उपक्रम चाललेला होता. स्वाभाविकपणे थोडं पुढे बसायला मिळालं तर बरं होईल या भूमिकेतून आम्ही जेवढं पुढे जाता येईल तेवढं पुढे बसलेलो होतो. मला वाटतं प्रमोद महाजनांचं भाषण संपायला आलं होतं आणि अचानक साधारण 11:45चा सुमार असेल, माझ्या मागच्या बाजूला काही चुळबुळ मला दिसली आणि ती चुळबुळ बघेपर्यंत डोळ्याचं पातं लवतं तोपर्यंत ढाच्यावर काही कारसेवक चढलेले आम्ही बघितले. स्वाभाविकपणे आम्हाला राहुल नाही आणि ज्या पद्धतीने ते कारसेवक वानर उड्या मारत वर गेले होते त्याच पद्धतीने आम्ही गेलो. मिळेल तो हात आम्हाला वर उचलत होता आणि मिळेल तो खांदा, त्या खांद्यावर आम्ही चढून वर जात होतो. वर गेल्यानंतर एकमेकाचे आधार येऊनच सुरुवातीला उभं राहिलो, पण नंतर आमची नजरही मेली. थोडं खाली बघितल्यानंतर जाणवलं की किती खाली आपण व किती वर चढलोत. परंतु नंतर मात्र एकमेकाला सावरत आम्ही काय केलं असेल तर सर्वप्रथम त्या ढाच्यावर यथेच्छ नाचलो. ज्याप्रमाणे कालिया मर्दनाच्या वेळी कृष्ण नाचला असेल, ज्याप्रमाणे शंकराने तांडव केला असेल, अशाप्रमाणेच आम्ही त्या एका परकीय आक्रमणाच्या कलंकावर नाचलो. साधारण अर्धा तास गेल्यानंतर तोपर्यंत आम्ही एकमेकाला सावरत त्या ठिकाणी वर नाचत होतो. अर्धा तास गेल्यानंतर खाली विजयराजे सिंधिया त्यांनी स्वतःच्या हातात माईक घेतलेला होता आणि या विजयराजे सिंधिया असं सांगत होत्या की कार सेवको नीचे उतर आओ, नीचे बम लगाया है. आणि जसं हे विजयराजे सिंधिया आवाहन करत होते तसं जास्तीत जास्त कारसेवकांचा ओढा त्या ढाच्याकडे यायला लागलेला होता. आणि विजयराजे शिंदेंच्या लक्षात आलं की अरे आपण आवाहन करतोय तर चुकीचा करतोय, आणि विजयराजेंनी माईक ठेवून दिला. नंतर तिथे माईकचा जो ताबा घेतला तो 3 जणांकडे प्रामुख्याने ताबा होता. आचार्य धर्मेंद्रजी, साध्वी ऋतंबरा आणि साध्वी उमा भारती.
आणि आचार्य धर्मेंद्रजी सांगत होते ले जाओ भाई बाबर की हड्डिया घर ले जाओ, उखाड देव बाबर की हड्डिया. आणि ते भजनही करत होते, जय श्रीराम बाई जय श्रीराम. आणि भजनात तल्लीन झालेले कारसेवक जय श्रीरामचा नारा देत एखादं, मला ते कानेटकरांच्या रायगडला जेव्हा जाग येते त्याच्यातलं ते वाक्य आठवतं की मुंग्यांनी मेरू पर्वत तर गिळा नाही ना. आणि हे कारसेवक प्रचंड प्रमाणावर त्या ढाच्याकडे आकृष्ट झालेले होते. आणि साधारण पाऊण एक तास गेल्यानंतर मात्र भगदाड पडायला सुरुवात झाली. तसं म्हणाल तर आमच्या हातात काहीच नव्हतं. दगडाने दगड निघत होता, 2-2, 3-3 फुटाच्या भिंती, दगडाने दगड निघत होता, विटेने वीट निघत होती. तिथल्या ज्या कुंपणाच्या ज्या कांब्या हातात आल्या त्या कांब्यानंतर आमच्या हातात आल्या होत्या. आणि भगदाड पडायला लागल्यानंतर साधारण 1 तासानंतर सायरन ॲम्ब्युलन्सचे ऐकवायला लागले. आणि एका बाजूला जय श्रीरामचे नारे आणि एका बाजूला सायरनचा आवाज, अशा स्वरूपाचं ते गंभीर वातावरण झालं. आणि या सायरनचे आवाज यायला लागल्यानंतर मात्र मी, माझ्याकडे जी जबाबदारी होती पुणे महानगराचा प्रमुख म्हणून, ती जबाबदारी माझी जागृत झाली. आणि या ढाच्यावरून मी खाली उतरलेलो आहे. आणि मग जे कारसेवक ॲम्ब्युलन्समधून जात होते, काही कारसेवक सफोकेट होत होते धुळीमुळे, काही कारसेवक वीट पडल्याने जखमी होत होते, काही कारसेवकांच्या हाताला ते कांबीने एकमेकाला तोडत असताना जे लागत होतं त्याच्यातनं जखमा होत होत्या. आणि मग सफोकेट झालेले, चक्कर आलेले, भोवळ येऊन पडलेले कारसेवक, मग त्यांच्या सेवेत मी त्या ठिकाणी काही वेळ होतो. विशेष म्हणजे पुण्याचे कोण कारसेवक जखमी झाले त्यांची देखभाल करणं माझ्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं. सगळेच कारसेवक महत्त्वाचे होते, पण मग ॲम्ब्युलन्स नीट मिळते का नाही, ते व्यवस्थित जातात की नाही, त्यांना कुठे नेलं जातं आहे, असा सगळा कामगिरी होतो. मध्यंतरीच्या काळात मधल्या ढाच्याच्या समोर माधवराव जोशी, विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, ते मला दिसले. आणि या माणसाकडे काय काम असेल तर माधवराव जोशी, तो सगळा मलबा पडत असताना मधल्या घुमटावरचा, त्या ठिकाणी जी रामलला आहे त्या रामललेला काही क्षती पोचत नाही ना, हे बघण्याचं काम माधवराव त्या फोपाट्यातही धुळीमध्ये करत होते. आणि ते काम माधवरावांनी पूर्णपणे चांगल्या रीतीने बजावलं हे सांगायला मला आनंद वाटतो. मूर्ती सुरक्षित राहिली, मूर्ती सुरक्षित राहिली. मूर्ती आता मंदिरात प्राणप्रतिष्ठा, मूर्ती आता जी आहे ते आता लवकरात लवकर प्रतिष्ठापित होईल त्या ठिकाणी. हां, आता जी आपण रामलला अयोध्येत जाऊन जे दर्शन घेतो त्या ज्या 4 मूर्ती आहेत, 4ही भावंडांच्या, त्याच त्या मूर्ती आहेत. आणि त्या चलमूर्ती आहेत, त्या धातूच्या आहेत. आणि आत्ता जी प्राणप्रतिष्ठा होईल ती शिळेमधनं बनवलेली मूर्ती आहे, ती मोठी असणार आहे. पण या आपल्या छोट्या देवघरात असतात तशा टाईपच्या, पण तो थोड्या साधारण 8-9 इंचाच्या मूर्ती आहेत या 4. ही त्या मूर्ती आहेत. सगळ्यांचे अनुभव बघितले. आता चर्चेच्या दुसऱ्या टप्प्याकडं फक्त मला तुम्हाला हे विचारायचं, इतक्या वर्षानंतर आता या सगळ्या घटनाकडे बघताना तुम्हाला काय वाटतं? म्हणजे आता जवळपास 30-32 वर्ष झाली या घटनेला. कुणी 90च्या कारसेवक, कुणी 92च्या, आणि आता मध्ये जे काही झालेलं आहे आणि तो आता क्षण आलेला आहे. पण या टप्प्यावर तुम्हाला काय वाटतं की त्यावेळेस जे तुम्ही केलं त्याच्याबद्दल काय म्हणायचं? कारण तुमच्या दृष्टीने जरी देशकार्य, धर्मकार्य वगैरे असलं तरी शेवटी ती कायद्याच्या दृष्टीने जी घटना आहे तर ते एक प्रकारे गुन्हेगारी कृत्यच आहे. कारण त्याच्यानंतर खटला पण भरला, अनेकांना अटक पण झाली. तर या सगळ्याबद्दल तुमच्या मनात काय आहे? खेद आहे, खंत आहे, का अभिमानच आहे तुम्हाला? कायद्याच्या चौकटीतून तुम्ही म्हणता तसा जर गुन्हा असेल तर त्याचा आनंद आहे की आपण असे गुन्हेगार आहोत. त्याचं अगदी प्रामाणिक मत असं आहे की जगाच्या इतिहासात तुम्ही बघाल, आपापल्या देशाची कुठल्या गोष्टीवरती प्रतिष्ठापना करायची हे तो देशवासी ठरवत असतो. आणि ह्या देशाचा विचार जर केला तर हा गुन्हा हा सर्व पद्धतीने देशाला प्रतिष्ठा देणारा गुन्हा आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. इथे कुठल्याही प्रकारची कोणाची हत्या,
कोणाला फसवणूक, कुठल्याही प्रकारची आर्थिक गुन्हेगारी अशा कुठल्या पद्धतीचं हे नाही आहे. तर आजपर्यंतचा हिंदूंचा इतिहास बघाल तर परकीय सत्तेवरती आक्रमण करून तिथली जागा आणि सत्ता बळकावणं हे हिंदूंनी 5,000 वर्षात केल्याची नोंद नाही. त्यामुळे आमच्यावरती आक्रमण करून आमच्या ज्या गोष्टी भ्रष्ट केल्या गेलेल्या आहेत त्यांना पुन्हा मूळ स्वरूपात आणण्यासाठी जर आमच्याकडनं काही कार्य घडलं असेल आणि आज जे मंदिर उभं राहत आहे तर त्याच्या पायातल्या मातीचा एक आपण कण होतो याचा अभिमानच असला पाहिजे, दुसरं काय असणार. तुम्हाला असं वाटतं म्हणजे की तुम्ही तर काय काय बघितलं, तुम्ही सगळं सांगितलं की अगदी तुम्ही तरुण होता तेव्हा तुम्ही चप्पल भिरकवल्यापासून तुमचा सगळा प्रवास ऐकला. पण आता समजा असं काही आंदोलन परत उभं राहिलं तर तुम्हाला वाटतं जी नवीन पिढी आहे तर तुमची जी नवीन पिढी आहे तर ती सहभागी होऊ शकते याच्यामध्ये. जी नवीन पिढी आहे तुमच्या घरातल्या असेल नातेवाईकांशी त्यांना याबद्दल काय वाटतंय? ज्या आईने मला दोनदा, एकदा नव्हे, पहिल्या कारसेवेला जा काय होत नाही, आणि मी दुसऱ्यांदा आम्ही पहिल्या कारसेवेला आम्ही अयोध्येला पोहोचू शकलो नाही, रामाचं दर्शन घेता आलं नाही, म्हणून 8 महिन्यांनी आम्ही निघालो. तेव्हा मला अत्यंत मोठा थायरॉईडचा अटॅक आलेला. तरी आईने मित्र घरी घ्यायला आले तर म्हणे याला घेऊन जा, आजारी पडलं तर तिथंच होऊ दे, काय व्हायचं ते, म्हणून मला घेऊन गेलं. तर आता जीवनातच सार्थक झाल्यासारखं वाटतं. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की नवीन पिढीला काय वाटतं, तर नवीन पिढी अत्यंत हर्षोल्लसित आहे. लोक किंवा मीडिया काय म्हणतं ह्याच्याकडे जाऊ नका. आम जनतेमध्ये जाऊन जर तरुणांना विचारलं की काय घडलं, कारण त्यांना कदाचित जुना गेल्या 30 वर्षातला इतिहास एवढ्या खोलवर माहिती नसेल, पण ठोकळ गोष्टी त्यांना माहिती आहेत की हिंदूंवरती झालेला अन्याय, अत्याचार आता मल्टीमीडियातनं तो जास्त उजागर होतो, लोकांपर्यंत पोचतो आहे. जसं आपल्याला कम्युनिस्टांनी किंवा डाव्यांनी जो इतिहास शिकवला तो आता हळूहळू का होईना माणसाच्या किंवा आम समाज मनाच्या मनातनं पुसून नवीन इतिहास लिहिला जातो आहे. तो नवीन मुलांच्याही डोक्यामध्ये लिहिला जातो आहे आणि त्यांना त्यामध्ये अभिमान वाटतो आहे. म्हणून मग परदेशी गेलेली मुलं, कालच मला एक पोस्ट आली की अमेरिकेमध्ये 250 गाड्यांची मोठी राम मिरवणूक निघाली ह्युस्टनमध्ये. तर अमेरिकेमध्ये सुद्धा ती भावना की जे हिंदू तिथं गेलेले आहेत त्यांच्या मनात जी इथल्या हिंदूंच्या मनात भावना तीच तिथल्या मनात आहे. पण असं काय आंदोलन आता आजच्या काळात उभा राहिलं तर ते लोक सोडून येतील? 100%. जर जशी हाक राम जन्मभूमीच्या बाबतीत झाली तशी आता मथुरा आणि काशीच्या बाबतीत झाली तर एका पायावर तयार होतं. मोहन भागवतच म्हणाले की ज्ञानवापीच्या निमित्ताने की प्रत्येक मशिदीच्या खाली मंदिर बघू नका, त्यामुळं आपण या मुद्द्याकडे नको यायला. नाही बरोबर आहे. पण मला सांगा याच्यामध्ये असा जर हे निघाला म्हणजे कुणी आवाज दिला तर येईल, तरुण येतील, सगळं सोडून येतील. मोहनजींच्या वक्तव्याचा उल्लेख केलात म्हणून सांगतो, SL भैरप्पांचं आत्ता पुस्तक आलं आहे, सर्वांनी वाचावं. त्याचं कारण असं, भारतामधल्या 40,000 मंदिरांचं कशा पद्धतीने तोडफोड करून औरंगजेबाने प्रत्येक फतव्यासहित बदललं गेलं याचा साध्यंत सर्व पुराव्यांसहितचा इतिहास छापलेला आहे. एक सांगा अशी घटना की जिथं मशीद पाडून हिंदूंनी मंदिर बांधलं. आमच्या अस्मितेला धक्का लावला असेल तर त्याविषयी सहन नाही केलं जाणार इथून पुढं. शिवसेना होती का? कारण तुम्ही आता बऱ्याच जणांचा उल्लेख केला, कोण कोण होतं, काय काय होतं. बजरंग दल होतं, संघ होतं, विश्व हिंदू परिषद, आपल्याला माहितीच आहे. कारण बाळासाहेब ठाकरे यांनी असं नाही म्हणतं की क्रेडिट घेतलं, पण त्यांचं असं वाक्य होतं की जर शिवसैनिकांनी मशीद पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे. आणि आता त्याच्यावर गदारोळ ते मी विचारेन राजकीय प्रश्न भांडारे सरांना. पण कोण कोण होतं याच्यामध्ये? जो कोणी होता तो कारसेवक होता. तो पक्षाची त्याची जी काही मोठ होती ती घरी सोडून आला होता. त्यामुळे तो शिवसैनिक नव्हता. तो काही काँग्रेसही होते ना कारसेवेमध्ये. काँग्रेसही काही मित्र होते, ते हिंदू नाहीत का? तेही हिंदू आहेत. त्यांनाही वाटतं काय की काँग्रेस चुकतं आहे ना, आपण हिंदू म्हणून हिंदू. तर माझ्याबरोबर निवास सांगेल त्यांचे नावं विसरलो. 3 मुसलमान मुलं होती. हां, कर्वेनगरमधली 3 मुसलमान त्यांच्या कारसेवेवरनं आल्यानंतर त्यांच्या घरी आम्ही शिरखुर्मा खायला गेलेलो आहे. कारण काय की फारुख अब्दुल्लांचा आता एक स्टेटमेंट आलेलं आहे की राम मंदिर उभारल्यानंतर म्हणजे प्राणप्रतिष्ठा आणि नंतर जे मंदिर उभारेल त्यानंतर मुसलमानांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर हाही किस्सा सांगा तुम्ही, काय होते, मुस्लिम खरोखर होते का कारसेवक? आणि या घटनेनंतर तुम्हाला असं वाटतं का की हा दृष्टिकोन बदलेल? तुम्ही जसं विचारलं की स्वर्गीय बाळासाहेबांनी असं म्हटलं, पहिल्याही कारसेवेत काही माझे शिवसैनिक मित्र आमच्या बॅचमध्ये होते. दुसऱ्या कारसेवेच्या वेळेला बऱ्याच वाटा बंद झाल्यामुळे काही शिवसैनिक हे संध्याकाळी तिथे पोचले, ही वस्तुस्थिती आहे.
आणि आम्ही असं कोणी शिवसैनिक होते का नव्हते असं कधी कोणाला पाहिलं नाही. आम्ही सगळेजण एकत्र गेलो. अनेक पंथ उपपंथामधले आणि जसं हेमंतनी आता म्हणले की काही मुसलमानसुद्धा पुण्यामधले आमच्या गोखलेनगर भागातले कर्वेनगर भागातले 1-2 कार्यकर्ते आमच्या बजरंग दलात काम करत असत. तर तांबोळी समाजातले होते, तेही होते आमच्याबरोबर. आणि ज्या वेळेला शरदनी वर्णन केलं, ज्या वेळेला बाबरीचा ढाशा कोसळत होता त्यावेळेला मी स्वतः बघितलं आहे की दिल्लीमधला एक मोठा शीख कार्यकर्त्यांचा समुदाय तिथे होता. आणि जसं की असं काही ठरलं नव्हतं असं काही करायचं आहे, मनात होतं. म्हणजे अगदी स्वच्छ सांगतो, आमच्या सगळ्या घोषणा अशाच होत्या, एक धक्का और दो, बाबरी ढाचा तोड दो, किंवा ज्वार उठाकर मानेंगे, मंदिर वही बनाएंगे, अभिनय तो असं होतंच. मी स्वतः पाहिले की एक प्रकारे म्हणजे त्याचं, मी स्वतः इंजिनियर आहे, जवळजवळ ज्या बिल्डिंगची प्लिंथ ही 1 एकरापेक्षा जास्त आहे आणि ज्याची उंची जवळजवळ 2.5 मजली आहे, एवढी मोठी बिल्डिंग साधारण 5.5 तासात जर डिमॉलिश करायची असेल ना, आत्ताच्या मॉडर्न मशिनरीसुद्धा करायला 1-2-3 दिवस लागतील. पण कार्यसेवकांच्या अंगात जे काही संचारलं होतं ते इतकं प्रचंड होतं आणि इतके म्हणजे विजेचे खांब हलवून पाडले त्या सर्व लोकांनी, मी बघितले आहेत. आणि ते खांब उभे करून त्यांनी त्या भिंती पाडल्या आहेत. आणि एक साधारण 2:45 वाजता पहिला ढाचा पडला, 3-3:30ला दुसरा पडला, 4:45ला तिसरा पडला. आणि तो थोडासा वरती येते टीला, तो ती जन्मभूमीवरती आहे अशी, आणि बाजूला असं बसायला आहे. अक्षरशः एखादी 1 डे मॅच चालायची तशी सगळेजण आम्ही ती बघत होतो आणि सहभागी होत होतो, बाहेर येत होतो, आत जात होतो. अतिशय मला कायम मनावर कोरलं जाईल असा एक प्रसंग आहे. आणि त्यावेळचे अयोध्येचे खासदार आणि आमचे नेतृत्व बजरंग दलाचं म्हणजे विनयजी कटियार, ते माझ्याबरोबर होते. तर आम्ही अयोध्येमध्येही फिरलो, काय लोकांना काही झालं आहे, काय पाहिजे असं. अयोध्येत आनंद होता बघा, देशात कदाचित तणाव असेल पण अयोध्येत आनंद होता. आणि मला ते म्हणले की चलिए हम एक बहुत बडी हस्ती यहाँ बैठी उनसे मिलेंगे. तर आम्ही असं त्या बाबरी ढाच्यातून खालती असं एका ठिकाणी एका सतरंजीवर 2 वयोवृद्ध जोडपं बसलं होतं. आणि मला आठवतं आहे विनयजी गेले आणि त्यांना साष्टांग दंडवत घातला आणि त्यांनी असं विचारलं की माताजी आपको अभी सकून लुगा होगा. तुम्ही त्यांना म्हणले कोण आहे? तर म्हणले ये कोठारी बंधूंचे के माता पिता आहे. ज्या कोठारी बंधूंच्या मुलायम सिंगच्या पोलिसांनी गोळ्या मारून मारलं होतं या दोन्ही जुळ्या भावांना, त्यांचे ते आईवडील होते. आणि अक्षरशः ते 2 जण तिथे बसून तो बाबरी ढाचा ध्वस्त होते बघत होते. माझ्या आय कार्डवर त्यांची सही आहे, जे माझं सगळ्यात मोठं सर्टिफिकेट आहे. आता आपण शेवटी काही राजकीय प्रश्न घेऊयात. माधव भंडारे सर आहेत, इतरही जे आपले सगळे गेस्ट आहेत त्यांनाही जर ह्याच्या संदर्भात काही बोलायचं असेल तर त्यांनी जरूर त्यात कॉन्ट्रीब्यूट करावं. सर, जसं आत्ता सांगितलं जातं आहे की 22 तारखेचा जो कार्यक्रम आहे तो धार्मिक कार्यक्रम आहे, त्याचा भाजप आणि RSSशी काही संबंधच नाही आहे. म्हणजे स्वतः देवेंद्र फडणवीसांनी पण हे केलेलं आहे, सगळ्यांनी सहभागी व्हावं. पण अनेकांचं म्हणणं आहे की जर का स्वतः प्रधानमंत्री म्हणजे पंतप्रधान, तंत्रयोगी, मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल हे 3 भाजपचे आहेत आणि भागवतजी RSSचे आहेत, फक्त एक मुख्य पुजारी सोडले 5 मधले जे 5 जण असणार आहेत, तर हे सगळेच जर असतील तर मग हा कसा काय दावा असू शकतो की हा कार्यक्रम भाजपचा आणि RSSचा किंवा याचा नाही आहे? हा कसा युक्तिवाद असू शकतो? नाही, मुळामध्ये हे पंतप्रधान देशाचे आहेत, मुख्यमंत्री राज्याचे आहेत. आपण मंडळी मोदीसाहेब पंतप्रधान झाल्यापासून मोदीजी दिसले की भाजपच फक्त बघतं. देशाचे पंतप्रधान ही संकल्पना बहुधा आपल्यासारख्यांना आवडत नसावी. म्हणजे मोदीजी देशाचे पंतप्रधान आहेत हे बहुधा आपल्यासारख्यांना फारसं पचत नसावं. नाही, पण आता अडचण ती आहे ना की मोदीजी तिथे देशाचे पंतप्रधान म्हणून उपस्थित आहेत हे आपण मान्य करत नाही आहात, म्हणून हा वाद केला जातो आहे. त्या ठिकाणी ते भाजपचे पंतप्रधान म्हणून बोलावलेलं नाही, त्यांना देशाचे पंतप्रधान म्हणून बोलावलं आहे. आणि सरसंघचालक त्या ठिकाणी आहेत कारण या सगळ्या आंदोलनाची मुहूर्तमेढ संघाने रोवली, हे आंदोलन संघाने केलं. जवळजवळ 1983 सालापासून आजपर्यंत या सगळ्या आंदोलनामध्ये जे जे करावं लागेल ते सगळं संघाने केलं. तर त्या संघटनेचे प्रमुख त्या ठिकाणी आहेत, त्याच्यामध्ये काय गैर आहे? जो आंदोलन करतो तो तिथे असतो, आंदोलन करणाऱ्यांनी तिथे असू नये असं कुठे लिहिलं आहे का? तुमचं असं म्हणणं आहे की म्हणजे भाजप RSS वगैरे यांचा हा कार्यक्रम नाही, हा देशाचा कार्यक्रम? हा कार्यक्रम संपूर्ण हिंदू समाजाचा कार्यक्रम आहे. देशाच्या बाहेरसुद्धा जगात ज्या ज्या ठिकाणी हिंदू समाज आहे, जगात ज्या ज्या ठिकाणी केवळ हिंदू समाज नाही
हिंदू मान्यता मानणारा समाज आहे. रामाबद्दल श्रद्धा असलेला, रामाबद्दल मान्यता असलेला समाज जो आहे, मग तो भले स्वतःला हिंदू म्हणवत नसेल, त्या सगळ्यांचा हा कार्यक्रम आहे. अगदी माधवजींनी बरोबर मुद्दा सांगितला की मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, योगी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत, आनंदी पटेल त्या राज्यपाल आहेत, म्हणजे त्या राष्ट्रपतीच्या प्रतिनिधी आहेत. आणि याचाच जर का तुम्ही आजच का हा प्रश्न उभा राहतो, ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सोमनाथाचा जीर्णोद्धार झाला की जो अशाच धर्तीचा होता, त्याला स्वतः सरदार वल्लभभाई पटेलांनी ती सगळी उभारणी केली. त्याला स्वतः राजेंद्र बाबू त्याचे हे यजमान राहिले. त्याला गोविंद वल्लभ पंत, मुन्शीजी या सगळ्यांनी पाठिंबा दिला. हा नेहरूंनी त्याला जायला विरोध केला होता, पण त्याला महात्मा गांधीचा देखील पाठिंबा होता. तर आजच का हा प्रश्न उभा राहतोय, तर याच्यामागे हेच आहे की काही राजकीय शक्ती याच्याकडे एका फार संकुचित दृष्टिकोनातून बघतायत. हा संपूर्ण भारताच्या अस्मितेचा प्रश्न आहे, हिंदूंच्या अस्मितेचा प्रश्न आहे, आणि त्याच्या पुढे जाऊन रामासारख्या आदर्श असणाऱ्या व्यक्तीच्या पुनर्स्थापनेचा प्रश्न हे आहे विषय. आमंत्रण, आता काँग्रेसला आमंत्रण दिलेलं आहे. सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे त्यांनी नाही जायचा निर्णय घेतलेला आहे. शरद पवारांनी तर आधीच सांगितलं की मी जाणार नाही. पण दोन इथं मुद्दे उपस्थित होत आहेत. एक तर लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना आमंत्रण दिलं गेलं, पण त्यांना येऊ नका असं सांगितलं गेलं. ते बऱ्याच जणांना आवडलं नाही. म्हणजे त्यांनी स्वतः सांगणं वेगळं की वय झालेलं आहे, पण त्यांना स्वतःला तर हे याच्यावर नाराजी व्यक्त झाली अनेक. तर तुम्ही ह्याच्यावरती पण बोला की हे योग्य होतं का. आणि दुसरं शंकराचार्यांचा जो मुद्दा आलेला आहे, तर त्यांनी जो आक्षेप घेतलेला आहे की अर्धवट काम असताना, कारण प्राणप्रतिष्ठा होते पण मंदिर पूर्ण व्हायला अजून 2-3 वर्ष अवकाश आहे, तर अशा अर्धवट वास्तूमध्ये प्राणप्रतिष्ठा करू नये, ते योग्य होणार नाही. आणि त्याच्यावर आपण बघतोय की काय नारायण राणेंनी तर हा प्रश्न विचारला की यांचं योगदान काय आहे, किंवा शंकराचार्यांना जाता ट्रोल केलं जाते. तर हा जो काही एक उभा राहिलेला आहे. आणि याला जोडून तिसरा उद्धव ठाकरेंनी तर गंभीर आरोप केला आहे की जे तिथं नव्हते तेच आता झेंडे नाचवत आहेत. आणि आमच्यासारखे लोक होते आणि आम्हाला बोलवलं नाही, मग आता ते काळाराम मंदिरात जात आहेत. राष्ट्रपतींना तुम्ही बोलवलं नाही, मग आम्ही राष्ट्रपतींना तिकडं बोलवून अपील केलं की तुम्ही या आणि काळाराम मंदिरामध्ये आरती करा. तर या सगळ्यावर तुमच्याकडनं सविस्तर उत्तर अपेक्षित. एक पहिला मुद्दा कुठला? पहिला मुद्दा म्हणजे अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी त्यांना येऊ नका असं सांगणं ही कितपत योग्य? नाही, अडवाणीजी आणि मुरली मनोहर जोशीजी या दोघांनाही सन्मानाने निमंत्रित केलं. ते जर येणार असतील तर त्यांचं तिथे स्वागतच आहे, आणि त्यांच्यासाठी जे जे करावं लागेल ते सगळं तिथे केलं जाईल, याबद्दल काही शंका नाही. कुणीतरी त्यांच्या वयामुळे त्यांच्याबद्दल चिंता वाटणाऱ्या एखाद्या व्यक्तीने म्हटलं असेल की तुमच्या वयाचा, तब्येतीचा विचार करून तुम्ही येऊ नका, परंतु मंदिराच्या निर्मितीची जबाबदारी ज्या न्यासाकडे आहे, त्या न्यासाने काही कधी असं म्हटलेलं नाही. ज्यांनी निमंत्रण दिलं त्यांनी असं काही म्हटलेलं नाही तुम्ही येऊ नका म्हणून. त्यामुळे हे वाद निर्माण करण्याचं तंत्र आहे. आणि टूलकिटचे जे वेगवेगळे भाग आहेत, त्या टूलकिटमधला हा एक प्रकार आहे. आणि दुसरा भाग शंकराचार्यांचा जो मुद्दा आहे तो सुद्धा याच पद्धतीचा आहे. ज्या शंकराचार्यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे ते काही प्रमुख शंकराचार्यांपैकी नाहीत, उपशंकराचार्यांपैकी आहे. 4 शंकराचार्याच्या नाही. आणि त्या पीठाची परंपरा ही नेहमीच या आंदोलनाच्या बरोबर न राहण्याची आहे. तुम्ही सगळ्या रामजन्मभूमी आंदोलनाचा इतिहास काढून बघा. हे आंदोलन हे भारतामधल्या असंख्य पंथ उपपंथांच्या आचार्य, महंत, संत या सगळ्यांनी उभं केलेलं आंदोलन आहे. याच्यामध्ये जसं संघाचा भाग आहे तसं या साधू संतांचा, महंतांचा प्रचंड सहभाग आहे. आणि ते सगळे वेगवेगळ्या पंथाचे आहेत, वेगवेगळ्या मान्यतांचे आहेत, वेगवेगळ्या संप्रदायांचे आहेत. पण या सगळ्या महंतांच्या, संतांच्या यादीमध्ये तुम्हाला शंकराचार्यांचं नाव हे अभावाने दिसेल. आंदोलनात भाग घेतलेल्या त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला, आंदोलनाला आशीर्वाद दिला, त्या ठिकाणी जेव्हा यात्रा निघाल्या त्या वेळेला तिथे आशीर्वाद दिले, हे सगळं केलं. परंतु आंदोलनामध्ये ते सक्रिय होतेच अशातला भाग नाही. आणि विशेषतः हे जे शंकराचार्य आत्ता जे बोलत आहेत ते पूर्वीपासून त्यांचे जे गुरु होते तेही पूर्वीपासून याच पद्धतीने बोलायचे. त्यामुळे ते त्यांच्या एकंदर भूमिकेला अनुसरून त्यांची एक भूमिका ते मांडत आहेत. आणि हिंदू धर्मामध्ये स्थान महात्म्य जेवढं आहे तेवढं
वास्तू महात्म्य आणि मूर्ती महात्म्य हे नंतर आहे. कोणत्याही स्थानाला महत्त्व आहे, त्या ठिकाणी मूर्ती कशी आहे, ज्याचा उल्लेख चलमूर्ती अचलमूर्ती केला, प्राणप्रतिष्ठा केलेली मूर्ती किंवा प्राणप्रतिष्ठा न केलेली मूर्ती, या सगळ्या गोष्टी नंतर येतात. त्याच्या अगोदर स्थानाला महत्त्व आहे. आणि आत्ता मंदिराचं काम ज्या पद्धतीने चालू आहे त्या पद्धतीने जेवढं आवश्यक काम आहे तेवढं पूर्ण झाल्यानंतरच मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय. पण सर 3 वर्ष जर मंदिराला पूर्ण होत असतील तर आता घाईघाईनं करतात आणि टायमिंग बघता निवडणुका आता त्याच्यावरती आहे, तर कोणी म्हणेल हे? कशासाठी लांबवायचं असं आहे नाही. एक तुम्हाला गमत सांगू का, म्हणजे तुम्हाला काही गोष्टींची गमत सांगतो. जेव्हा 2014मध्ये आम्ही सत्तेत आलो तेव्हा तुमच्यासारख्याच पत्रकारांनी मला विचारायला सुरुवात केली, आता तुम्ही 370 कधी काढणार? अरे म्हटलं आत्ता आलो, जरा आम्हाला घटनादुरुस्ती करायला लागणारं बहुमत लोकसभेत राज्यसभेत मिळालं की काढू. बरीच म्हणजे 370 कधी काढणार? मग जेव्हा 370 काढलं, अरे तुम्ही 370 काढून टाकलं, काय आहे? आम्ही 1950 पासून सांगतो 370 काढणार आहोत म्हणून. आणि ज्या वेळेला काढलं नव्हतं तेव्हा तुम्ही कधी काढणार म्हणून रोज विचारत होतात. अद्वैत, तुम्ही सुद्धा आठवत असेल तुम्हाला, मंदिर तुम्ही कधी बांधणार हा प्रश्न तुम्ही सुद्धा मला विचारलेला आहे आणि अनेकदा विचारला आहे. आणि अशा पद्धतीने मंदिर वही बताएंगे लेकिन तारीख नाही बताएंगे, म्हणजे तुम्ही त्या पद्धतीने नाही विचारलं, पण प्रसारमाध्यमांच्या लोकांनी या पद्धतीने हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला की मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे, अब तारीख बताई तो उसकी मुश्किल हो गई. तुमचं असं म्हणणं आहे की हा निवडणुकीसाठी केलं काही संबंध नाहीये. नाही, काही संबंध नाही. कारण निवडणुका येतात आणि जातात. सर पण राम मंदिर हाच मुद्दा राहिला हे तर बरोबर आहे. एकीकडे जसं म्हटलं की हा जसं प्रवास बाबरे मस्जिद ते राम मंदिर आहे, तसं भाजपच्या 2 ते 303 हा पण पॅरलेक प्रवास आहे. भाजप 2 वरनं 303 आहे ना. होती. तर पण मग राम मंदिर हीच स्ट्रेंथ आणि राम मंदिर हीच मर्यादा, म्हणजे राम मंदिरावरतीच मतं मागितली जातात असं याचा अर्थ काढतात, त्यात चूक. आम्ही राम मंदिरावर मतं 2014मध्ये मागितली नाहीत, 2019मध्ये मागितली नाहीत, 2024मध्ये सुद्धा मागणार नाही. आम्ही राजकीय मुद्द्यांवर मतं मागतो. राजकीय मुद्द्यांवरतीच आम्हाला मतं मिळतात, विकासाच्या मुद्द्यांवरतीच मतं मिळतात. आता त्या 3 राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका ज्या आम्ही 100% हरणार आहोत असं तुम्ही सगळी मंडळी छाती ठोकपणे सांगत होतात, तिथे तर राम मंदिर मुद्दा नव्हता, तिथे मुद्दा विकासाचाच होता. तिथे गरिबी दूर करण्यासाठी आम्ही जे काम केलं त्याचाच फायदा आम्हाला मतांमध्ये मिळाला. तुमच्याकडे तुम्ही नाही, मला फक्त तुम्ही माधवरावांना विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर जे फार मोठ्या एका मूर्तीशास्त्रज्ञाने दिले तेवढंच सांगायचं आहे. शंकराचार्यांविषयी सविस्तर माधवराव बोलले. काल पुण्यामध्ये जो सामूहिक रामरक्षा पठणाचा कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये ही चलमूर्ती आहे असं मगाशी निवासजींनी सांगितलं. त्यानंतर उत्तरमूर्ती म्हणजे जी कायमस्वरूपी आता तिथे बसेल, अचल असेल, अशी मूर्ती कोणाकडनं कशी निर्माण केली जावी, ती कशी असावी ह्याची पूर्ण अधिकार याचे न्यासाने ज्यांना दिले होते ते म्हणजे डॉक्टर गोबम देगलूरकर. ते कुलपती होते डेक्कन विद्यापीठाचे. आणि काल ते मी निवडलेली जी मूर्ती तयार केलेली आहे तिच्याविषयी सांगायला आले होते. तेव्हा बोलता बोलता भाषणात त्यांनी 2 अत्यंत महत्त्वाचे संदर्भ दिले. तेवढे फक्त मुद्दाम सांगतो. त्याचं कारण शंकराचार्यांच्या विधानामुळे जर लोकांच्या मनात गोंधळ निर्माण झाला असेल तर तो दूर होईल म्हणून. त्यांनी असं सांगितलं की भारतीय मूर्तीशास्त्र आणि मंदिरशास्त्रात असं म्हटलेलं आहे, कळसाच्या खाली एक आवळ्यासारखा भाग असतो, त्याला अमल असं म्हणतात. तर अमल आणि कळस बसून ध्वज झाला असेल आणि खाली गर्भगृह तयार असेल तर याचा अर्थ मंदिरशास्त्रानुसार मंदिर पूर्ण झालं. मग बाकीची सजावट, इतर आणखीन कोण्या कोपऱ्यात काय बसवायचं होतं, इतर छोट्या मूर्ती कुठल्या बसवायच्या होत्या, मग ते पंचायतन करायचं होतं का, हा सगळा नंतरचा भाग झाला. त्यामुळे म्हणले मंदिरशास्त्रानुसार ते पूर्णपणे मंदिर तयार आहे, त्यामुळे अर्धवट मंदिरात मूर्ती बसत नाही, हा पहिला भाग. दुसरी गोष्ट त्यांनी असं सांगितलं की 5व्या-6व्या शतकात अगदी महाराष्ट्राचा इतिहास बघाल तरी 112 मंदिरांची निर्मिती महाराष्ट्रातलीच आहे एकूण हिंदुस्थानातल्या त्यावेळेच्या. त्याच्यामध्ये ब्राह्मण आहेत, क्षत्रिय आहेत, वैश्य आहेत, सगळ्या लोकांनी मंदिरं बांधलेली आहेत आणि त्या मंदिराचे अधिकार पूजेचे हे त्या प्रमाणात त्यांच्याकडेच होते. दुसरा भाग असा, शिवाची पूजा ही गुरवांकडनंच भारतभर केली जाते. त्यामुळे म्हणले कुठल्या जातीचा, कुठल्या पंथाचा माणूस तिथे जाऊन पूजा करतोय असा विषय कुठल्याही अर्थी हा चर्चेचा असूच शकत नाही.
तो हिंदू आहे आणि तो प्रभू रामचंद्रांची पूजा करतोय. तिसरा प्रश्न जो राहिला तो जोडून घेतो. एक तर ठाकरेंनी जे सांगितलं की म्हणजे त्यांची ती खदखद आहे की बाळासाहेब ठाकरेंना ज्या पद्धतीनं द्यायला पाहिजे होतं श्रेय वगैरे ते दिलं जात नाही आणि जे नव्हते तेच तिकडं झेंडे नाचवत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे जे नव्हते ते झेंडे नाचवत आहेत हे वाक्य उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी अत्यंत 100% खरं आहे. त्यांनाच लागू आहे ते. कारण 1992 खुद्द सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंनी हे स्पष्ट केलेलं आहे की वादग्रस्त इमारतीचा ढाचा पाडला जाण्याशी आमचा काहीही संबंध नाही. आमचा एकही माणूस तिथे नव्हता आणि आमचा त्याच्यामध्ये सहभाग नाही. हे स्वतः सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. माझं असं म्हणणं आहे की मी जे वाचलं किंवा मी जे ऐकलं, अडवाणींनी उलट हे नाकारलं. तुम्हाला माहिती आहे अडवाणींनी माफी पण मागितली, जी घटना घडली त्याबद्दल खेदही व्यक्त केला आणि उलट बाळासाहेब ठाकरे असं म्हटले की जर ही शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे आणि तुम्ही बरोबर उलटं सांगताय. चुकत असेल तर तुम्ही करेक्ट. अडवाणी असं म्हटलं होतं की नाही अडवाणींनी घडलेली घटना घडायला नको होती असं म्हटलं. सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंनी आपण जे वाक्य सांगितलं ते उच्चारलं होतं. ते 6 डिसेंबरला UNIच्या एका पत्रकारा प्रतिनिधीशी बोलताना उच्चारलं होतं. पण ते वाक्य काय होतं? जर पाडलं असेल तर मला त्यांचा अभिमान आहे. आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी शिवाजी पार्कला एका सभेमध्ये त्यांनी जाहीरपणे हे सांगितलं की आमचा त्या सगळ्या विषयाशी काही संबंध नाही, आमच्यापैकी कोणीही तिथे नव्हतं आणि ही इमारत पाडण्याशी आमचा संबंध नाही. आणि हे रेकॉर्डवर आहे. या दोन्ही घटनांशी संबंधित पत्रकार होत्या सुजाता आनंदन त्यावेळेला UNIच्या प्रतिनिधी होत्या. त्यांनीच बाळासाहेब ठाकरेंना फोन करून त्यांची प्रतिक्रिया घेतली होती आणि नंतर जाहीर सभेमधलं विधानसुद्धा त्यांनीच रेकॉर्ड केलेलं आहे. बाळासाहेबांनीच तो विषय तिथे संपवला. शेवटी येताना आता 22 तारखेला प्राणप्रतिष्ठा होते. त्याचं एक प्रकारे मी जसं सुरुवातीला म्हटलं की एक पूर्ण देशभर वातावरण ढवळून निघालेलं आहे आणि अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे. कलशयात्रा निघत आहेत, अक्षता वाटप होतं आहे. त्या दिवशी दीपोत्सव साजरा करा असं आवाहन केलेलं आहे. लोक लाडू वाटतील, गुढ्या उभारतील. आनंद जो आहे तो साजरा करायला कोणाचीही ना असता कामा नये. तो आनंदाचा भाग आहेच. कारण राम हा आस्थेचा भाग आहे. रामायण महाभारत ही जी महाकाव्य आहेत किंवा घराघरामध्ये राम आहे. परंतु भीती अशी व्यक्त केली जाते. आपल्या सगळ्या पाहुण्यांना मला शेवटी विचारायचं आहे की आनंद आणि उन्माद यामधली रेषा जी असते ती खूप धूसर असते. त्यामुळे अनेकांनी अशी भीती व्यक्त केली की या निमित्ताने काही घडू नये. म्हणजे आता सत्यपाल मलिक अजूनही भाजपमध्ये आहेत सर, ते त्यांच्यावर आपण काही कारवाई केलेली नाही आहे, जे जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल होते. त्यांनी असं सुरुवातीला म्हटलं होतं की राम मंदिराच्या उद्घाटनाच्या का प्राणप्रतिष्ठा निमित्ताने अप्रिय घटना घडतील आणि दंगली घडवल्या जातील. तर तुम्हाला असं वाटतं का, सगळ्यांना मला विचारायचं की हा आनंद साजरा करताना त्याचं उन्मादामध्ये रूपांतर होणार नाही किंवा होऊ नये? स्वतःच्या घरामध्ये मंगल कार्य जर घडत असेल तो स्वतः तो उन्मादी नसतो, तो हर्षोल्लसित असतो. त्यामुळं तो स्वतःहून जाऊन काही करेल हे नामुमकिन, अशक्य. हां, पण पलीकडची बाजू मी फार त्याच्या क्लॅरिफिकेशनमध्ये जात नाही. त्यांच्याकडनं काय असेल ॲक्शन तर कदाचित रिॲक्शन येऊ शकेल. धर्मावतांनी सांगितलं ते अगदी खरं आहे. उन्माद हा विषय, हा शब्दसुद्धा येऊ शकत नाही इथं. दिवाळी ज्यावेळेला साजरी होते, सगळ्या प्रकारचे हिंदू धर्मातले पंथ ती साजरी करतात. बौद्ध जैनांपासून सगळीकडे दिवाळीची वर्णनं आहेत. तुम्ही असं कधी विचारता का की दिवाळी साजरी करताना यावेळेला उन्माद होणार आहे का? ही दिवाळीच आहे हिंदूंची आणि ती ज्या पवित्र पद्धतीने दिवाळी साजरी होते तशीच होणार. मी त्या दिवशी उन्मादी अवस्थेत नसेल तर उन्मानी अवस्थेत असेल. त्याचं कारण असं आहे की माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस तो असेल या राष्ट्राने बघितलेला एका स्वप्नपूरचा तो दिवस असेल. आणि त्यामुळे खरोखरच ती दिवाळी माझ्यासाठी आहे आणि माझ्यासाठी तो उन्मानी अवस्थेचा दिवस आहे. 22 जानेवारी
खरं तर आमच्या सगळ्यांसाठी एका अर्थाने स्वप्नपूर्तीचा दिवस आहे आणि ती नुसती एका इमारतीची स्वप्नपूर्ती नाही आहे, तर ती एका नव्या युगाचा प्रारंभ आहे. आणि नव्या युगाचा प्रारंभ हा आनंद, हर्ष सगळ्यांना बरोबर घेऊन साजरा केला जाईल. आणि अशा भावना जे नकारात्मक व्यक्त करतात त्यांना देखील त्या दिवशी कदाचित परमेश्वर बुद्धी देईल की असं काही घडणार नाही. आणि मला खात्री आहे की संपूर्ण जगभर नुसतं हिंदूच नाही तर संपूर्ण मानवता या मंदिराचं आनंद याच्यात सहभागी होईल. हेच विचारायचं की आनंदाने साजरं करायला कोणालाच आक्षेप असायचं कारण नाही. मी जसं आधी म्हटलं होतं, पण भीती जी व्यक्त केली जाते आहे की याचं उन्मादामध्ये रूपांतर होईल आणि काही या निमित्ताने अप्रिय घटना, तर ते घडेल का किंवा घडू नये यासाठी तुम्ही काय? मगाच्या याच्यामध्ये एक मुद्दा राहिला होता काँग्रेसच्या आमंत्रणाचा, आणि काँग्रेसने आमंत्रण नाकारलं, आम्ही येणार नाही सांगितलं. याच काँग्रेसने व्हॅटिकन सिटीचं आमंत्रण स्वीकारून तिथल्या कार्यक्रमाला व्हॅटिकन सिटीला काँग्रेसचे आणि सरकारचे प्रतिनिधी पाठवले होते. त्यामुळे काँग्रेसची नाळ कुणाशी बांधलेली आहे हे काँग्रेसने दाखवून दिले की त्यांना व्हॅटिकन सिटीशी त्यांची बांधिलकी आहे. तर एक इंटरेस्टिंग उदाहरण आहे की रामलल्लाचं कुलूप राजीव गांधींनीच तोडलं. त्यांना संधी होती खरं तर हे राम मंदिर बांधण्याची आणि हे करण्याची. ती खूप मोठी चूक केली असं वाटतं तुम्हाला काँग्रेसने? या मंदिराचं कुलूप काढून रामलल्लाचं दर्शन सर्वसामान्यांना खुलं करण्याचं काम राजीव गांधींनी केलं. आणि त्याच्या पुढे जाऊन 1989च्या निवडणुकीचा प्रचाराचा प्रारंभ राजीव गांधींनी अयोध्येतून केला आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं की आम्हाला रामराज्य आणायचं आहे. आता ही राजीव गांधींची भूमिका होती. सोनिया गांधी, राहुल गांधींनी राजीव गांधींपासून पूर्णपणे फारकत घेतली, राजीव गांधींच्या विचारांपासून पूर्णपणे फारकत घेतली हे दिसून येतं. आणि दुसरं, त्यांनी त्यांची बांधिलकी दाखवलेली की त्यांची बांधिलकी व्हॅटिकनशी आहे, भारताशी नाही. भारतामधल्या कुठल्याही मान्यता त्यांना मान्य नाहीत, भारतामधल्या श्रद्धा त्यांना मान्य नाहीत, भारतीय जनतेच्या श्रद्धा त्यांना मान्य नाहीत, हे त्यांनी दाखवून दिलं. त्यामुळे त्यांच्याबद्दलची भूमिका जशी त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली, जनतेसाठी हे सोपं झालं की जनतेने त्यांच्याबद्दल काय भूमिका घ्यायची. त्यामुळे काँग्रेसने आमंत्रण नाकारलं आणि त्याच्यामागची त्यांची मानसिकता जी दिसून येते, खरं म्हणजे राजकारणामधलं कोर्स करेक्शनच्या संधी असतात. त्या कोर्स करेक्शनच्या संधी आत्ता काँग्रेसला मिळाली होती आणि ही मिळालेली संधी चांगल्या पद्धतीने स्वीकारायचं सोडून तुम्ही जो उन्माद शब्द वापरलात ना, त्या उन्मादाने त्यांनी ती नाकारली. उन्माद असेल तर तो तिकडे आहे, इकडे नाही आहे. इकडे आनंद आहे आणि आनंदाच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये स्वतःच्याच घरामध्ये काहीतरी उलटं पालटं करून स्वतःच्या घराला काळं फासून घेण्याचा उद्योग कोणी करणार नाही. पण दुसऱ्या बाजूनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांच्या मनात उन्माद पैदा झाला आहे काँग्रेससारख्यांच्या, आणि राहुल गांधी, सोनिया गांधी आणि त्यांच्या आजूबाजूला वावरणारे किंवा त्यांना सल्ला देणारे बाहेरच्या लोकांच्या मनामधली जी अवस्था आहे, मानसिकता आहे, ते कुठल्या प्रकारे अपशकुन करण्याचा प्रयत्न करतील आणि काय कारस्थानं करतील हे सांगता येणार नाही. कारण गेली 10 वर्ष त्यांच्या कारस्थानी स्वभावाचा अनुभव आपण पुन्हा पुन्हा घेतला आहे. अनेक प्रकारची कारस्थानं त्यांनी करवायचा प्रयत्न केला, टूलकिटचे उद्योग केले, आणखीन काही केलं. त्यामुळे कदाचित या सगळ्या वातावरणाला कलंक लावण्यासाठी, हिंदू समाजाला बदनाम करण्यासाठी काही ना काही किरकोळ छोट्या मोठ्या कुरापती काढण्याचा प्रयत्न केला जाईल, ही भीती नक्कीच नाकारता येत नाही. पण दुसऱ्या बाजूने माझा ह्या देशातल्या सर्व समाजावर विश्वास आहे, म्हणजे केवळ हिंदू नाही, सर्व समाजावर विश्वास आहे. ह्या देशातला सर्व समाज हा खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक आहे, सर्वस्नेही आहे. त्यामुळे शेजारच्याच्या घरामध्ये आनंद असताना आपल्या घरामध्ये काहीतरी वाईट करून शेजारच्याला अपशकुन करण्याची प्रवृत्ती आपल्या देशामध्ये सुदैवाने खूप कमी आहे. आणि त्यामुळे अशा पद्धतीचं अपशकुन करण्याचा प्रयत्न जे करतील त्यांना यश मिळणार नाही अशी मला आशा आहे, खात्री आहे. आणि त्या बाबतीची सतर्कता निश्चित सर्व स्तरावर घेतली जाईल. शेवटी प्रभू रामाच्या चरणी हीच प्रार्थना व्यक्त करूया, जसं सगळ्या मान्यवरांनी सांगितलं की आनंदाचा दिवस आहे आणि आनंदानेच तो साजरा होईल, कुठेही उन्माद किंवा अप्रिय घटना घडणार नाही. आणि रामराज्याचा ज्याचा उल्लेख केला की असं रामराज्य येईल ज्याच्यामध्ये दुष्काळी नव्हता पूर्वीच्या रामराज्यामध्ये. आता हे दुष्काळी वर्ष जरी असले तरी इथून पुढं दुष्काळ, महागाई, बेरोजगारी यासारखे जे खरे मुद्दे आहेत ते सुद्धा संपतील, त्याला पण काही उत्तरं मिळतील अशी अपेक्षा करूयात.
जसं म्हणजे राष्ट्रपिता गांधींनी पण असं म्हणतात की एकमेव पिक्चर बघितला होता तो रामराज्य होता आणि त्यांनी असं यंग इंडियामध्ये लिहून ठेवलं होतं की माझ्या रामराज्यामध्ये सुखशांती लाभो, रामही माझ्या राज्यामध्ये आहे, रहीमही आहे. तर अशाच प्रकारे सगळ्या समाजाने, फक्त हिंदू नाही तुम्ही जसं म्हणालात, की सगळा समाज जो आहे त्याच्या शहाणपणावरती याच्यावरती विश्वास आहे. तसंच व्हावं आणि कुठेही गालबोट न लागता हा जो कार्यक्रम आहे तो व्हावा. या 1 तासाहून अधिक सुरू असलेल्या चर्चेमध्ये सगळे मान्यवर सहभागी झाले, त्यांचे मी आभार व्यक्त करतो. प्रत्येकाने आपापले अनुभव सांगितले, आपली मतं व्यक्त केली. तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला तुम्ही जरूर कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन कळवू शकता. आज आपण या कार्यक्रमामध्ये इथंच थांबूया. सर्वांचे परत एकदा धन्यवाद.